शेतकऱ्यांच्या तणसातून रिलायन्स अदानी समूह बनवितो सीएनजी, कवडीमोल भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची थट्टा. माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन. शेतातील टाकाऊ तणसापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प रिलायन्स उद्योगाकडून राबवला जात आहे. मात्र हा तणस शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात खरेदी केला जात असून ही एक प्रकारे बळीराजाची थट्टा असल्याच्या घणाघाती टीका माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी केली आहे. अंबानी अदानी समूहाचं इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात बायोगॅस आणि सीएनजी निर्मितीकडे वळली आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून तणस खरेदी करण्यात येत आहे. मात्र ज्या दराने ही खरेदी होत आहे त्यावरून शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. देशमुख यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे. रिलायन्ससारखी बलाढ्य कंपनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी पैशात तणस विकत घेत आहे. यामुळे कंपनीचा फायदा मोठा असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच पडत नाही आहे. केवळ कचरा समजून तो कमी दरात लुटण्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना दर मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारते तर दुसरीकडे बड्या कंपन्या शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देते. वर नफा खाली तोटा हा कोणता न्याय? या अन्यायाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी जोरदार आवाज उठवलाय. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर प्रतिनिधी राहुल पानतावणे. शेतकरी संपूर्ण शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी माजी जिल्हा सदस्य योगेश देशमुख. मी आज या न्यूजच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवाच्या माध्यमातून मी काही प्रश्न रिलायन्स कंपनीला विचारणार आहे आणि काही मुद्दे पण मी ठेवणार आहे. जसं रिलायन्स कंपनी मोदावा इथे सीएनजी प्रोडक्शनच्या यांनी नवीन प्लांट ओपन केलेला आहे. हे आमच्यासाठी फार मोठी गर्वाची बाब आहे की इतकी मोठी कंपनी, इतकं मोठं प्रोडक्शन आमच्या या तालुक्यामध्ये होत आहे. परंतु यामध्ये मी परिपूर्ण अभ्यास केला असता हे लक्षात आलं की मोठे लोक मोठे पैसे कमवतात, स्वतःचा फायदा करून घेतात, परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर हे लाथ मारतात. उदाहरणार्थ म्हणायला गेलं तर आमच्या शेतीमधून धान निघाल्यानंतर जी तणस निघतो ते तणस आणि गहू निघाल्यानंतर जो गव्हाचा रॉ मटेरियल निघतो त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कुटार म्हणतो. हे आम्ही संपूर्ण शेतकरी आमच्या घरी असलेल्या पशुपालनासाठी आम्ही वर्षभर स्टॉक करून ठेवतो. परंतु सुयोगाने रिलायन्स प्रोडक्शननी ही सीएनजी कंपनी ते आणली. आम्हाला आमच्या रॉ मटेरियल विकण्याची संधी मिळाली जो आम्ही शेतामध्ये ठेवत होतो आणि ते वेस्टेज होतं. परंतु या माध्यमातून सीएनजी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठं कोणत्या प्रकारचा फायदा मला दिसून आलेला नाही. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आमच्याकडून सीएनजी कंपनीचे रिलायन्सवाले 40 पैसे प्रति किलोच्या भावाने तणस घेतात, 80 पैसे प्रति किलोच्या भावाने नेपियर गवत घेतात आणि समोर रिलायन्स कंपनी या माध्यमातून सीएनजी गॅस तयार करतो आणि त्याची माहिती घेतली असता तर रिलायन्स कंपनी जवळपास 53 रुपयेच्या भावाने मार्केटमध्ये ही सेल करतात. मार्केटमध्ये सेल म्हणजे प्रोडक्शन ते तयार करतात आणि एकदा त्याच्या गेटच्या बाहेर गाडी निघाली तर त्यांना अदानीला ते माल विकतात आणि अदानी कंपनी जवळजवळ 82 ते 90 रुपयेच्या भावाने मार्केटमध्ये सीएनजी गॅस विकतात. पण यामध्ये विचार केला तर रिलायन्स कंपनीला मोठा फायदा, अदानी कंपनीला मोठा फायदा, परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर मार देताना मला हे दिसून पडलं. आणि या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना मी आग्रहाची विनंती करेल की आपल्या शेतातून निघलेल्या जो रॉ मटेरियल आहे अगर आपण या कंपनीला दिलं नाही आणि अगर आपण आपल्या या कंपनीला आपले रेट दिले नाही तर आपल्या लोकांना याच्या 1ही रुपयाचा फायदा पडणार नाही. 40 पैशामध्ये होतो किती? मला वाटतं की 5 एकराची तणस हे 3,000 4,000 घेतात. याआधी ही कंपनी येण्याच्या आधी आमच्याकडे काही बाहेरचे व्यापारी लोक तणस घ्यायला येत होते. ते जवळजवळ 2 रुपये 3 रुपये 80 प्रमाणे आम्हाला ते दर देत होते. याच्यापेक्षा 3 पट्टे आम्हाला परवडणारे होते. परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर हे मोठ्या धनाढ्य लोकांची मार मला हे दिसून पडत आहे. आणि सीएनजी कंपनीच्या मार्फत रिलायन्स कंपनी मार्फत जी सीएनजी तयार होतो त्याच्यानंतर या तणस या नेपियर गवत या गव्हाच्या कुटारपासून ऑर्गॅनिक खत हे तयार करतात आणि त्या ऑर्गॅनिक खताच्या जवळजवळ 18 रुपये पर केजी भावाने ही विक्री सुरू आहे. म्हणजे या माध्यमातून यांचे 10ही बोटं तुपामध्ये आहेत आणि शेतकरी हा बिचारा उन्हामध्ये आहे. असं केलं तर संपूर्ण एक वातावरणावर विचार केलं तर आज ऑर्गॅनिक खताचे रासायनिक खताचे दर
वाढलेल्या आहे, जवळपास एका बॅगवर 300-400 रुपये वाढलेले आहेत. तिथेही शेतकऱ्यांचा मार आहे. मला वाटते की मागच्या वर्षी 2013चे रेट 14 ते 1450 होते. आज नवीन दर मला असं न्यूजपेपरमध्ये वाटलं की 1700 ते 1800 रुपये झाले. पण चारही कोणत्या शेतकऱ्यांनाच मार. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु मला कुठं वाटून आलं की शासनामार्फत या शेतकऱ्यांना कुठंतरी शेतकऱ्यांना प्रदान करण्याची कोणत्याही प्रकारची संधी मला या दिसून आली. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय जेव्हा मांडलेला होता तर सन्मान्य या सरकारमध्ये असलेले मंत्री सांगतात की आम्ही अटी नियमाने त्यांना कर्जमाफी देऊ. म्हणजे शेतकऱ्यांना सर्व काही अटी नियम. म्हणून शेतकऱ्यांना एक माझी आग्रहाची विनंती राहील की आपली तणस, आपला नेपियर गवत आणि गव्हाच्या कुठार निघताना आपणही आपल्या अटी ठेवावा. अगर आपण हे गवत किंवा कुठार किंवा नेपियर गवत अगर कंपनीला आपल्या दरामध्ये अगर आपण दिलं नाही तर यांना ही कंपनी बंद करण्याची वेळ येईल. नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा मिळेल. या सर्व विषयाबद्दल मी सन्मान्य खासदार साहेब श्यामकुमारजी बर्वे यांना हा विषय संपूर्ण मांडला की रिलायन्स कंपनी स्वतः प्रोडक्शन तयार करून हा मटेरियल अदानी कंपनीला विकतो आणि अदानी हा मार्केटला विकतो. म्हणजे शेतकऱ्याकडून 40 पैसे रिलायन्स घेतो. रिलायन्स 53च्या भावाने बाहेर मार्केटला विकतो 53. म्हणजे विचार करा किती पट यांना फायदा दिसून आला. आणि रिलायन्स प्रोडक्शन तयार करून 90 रुपये 82 रुपया भावाने अदानीला देतो. म्हणजे विचार केला तर आपण 1 किलोच्या मागे 40 पैसे कमवायचे आणि जवळजवळ हे 70 ते 80 रुपये 1 किलोच्या मागे कमवतात. म्हणजे या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक आग्रहाची विनंती राहील की नक्कीच आपण या विषयाला गंभीरतेने घेऊन आपण सन्मान्य खासदार साहेबांच्या मार्फत या कंपनीच्या एक मोठी मीटिंग लावू आणि आपले प्रश्न मांडू आणि आपल्या धानाच्या तणसीला, गव्हाच्या कुठाराला आणि नेपियर गवतला योग्य दर मिळेल याची आपण प्रयत्न करू. आणि सन्मान्य खासदार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल आणि मी पर्सनली त्यांना निवेदन पण दिलेलं आहे या विषयावर की त्यांनी लवकरात लवकर या तालुक्यात मोठी मीटिंग अरेंज करावी आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न त्या रिलायन्स कंपनीचे समोर ठेवावे आणि आमच्या या मागण्या सन्मान्य खासदार साहेब दिल्लीमध्ये सांसदमध्ये बोलून आमच्या या मागण्या नक्की पूर्ण करतील. एवढंच बोलतो.